FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. कृषीवाणीमध्ये तीळ पिकाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबिया पीक असून तिळाच्या तेलास जागतिक बाजारपेठेत फार मागणी असून प्राचीन काळापासून तिळाचे तेल खाद्यतेल म्हणून वापरले जाते. तिळाचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचा औषधी तेल म्हणून सुद्धा वापर केला जातो. महाराष्ट्रामध्ये तिळाची लागवड मुख्यतः तिन्ही हंगामामध्ये केली जाते. तीळ पीक खरीप, अर्धरब्बी, उन्हाळी या सर्व हंगामात घेता येते. या पिकास 25-27 अंश सेल्सिअस उष्णतामान पोषक असून सतत येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तिळाच्या पिकास मध्यम ते भारी चांगली निचरा असलेली जमीन निवडावी. पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तिळाची बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी आडवी वखरणी करावी आणि शेवटच्या वखरणीच्या वेळेस 10 ते 15 गाळ्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळून द्यावे. जमीन चांगली भुसभुशीत करावी. पठाल फिरून पेरणी करावी. उन्हाळी हंगामाकरिता 3 ते 4 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. म्हणजेच साधारणतः 1.5 किलो बियाणे प्रति एकर याप्रमाणे वापरवण्याची लागवड करावी. बियाण्यापासून जमिनीतून उद्भवणारी बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी थायरम, कार्बोंडाझिम किंवा ब्रॉसिकॉल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रॅकोडर्मा व्हिरिडी 4 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. उन्हाळी पेरणीची वेळ 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावीत. अतिशय लवकर थंडीत पेरणी करणे योग्य नाही. तसेच पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेस मान्सूनपूर्व पावसात उन्हाळी तिळाचे पीक सापडून नुकसान होऊ शकते. जाती AKT 64 या वाणाचा कालावधी 85-90 दिवसाचा असून पांढरा आणि मळकट या दाण्यांचा रंग असतो. 5 ते 9 क्विंटल हेक्टरी उत्पादन असून तेलाचे प्रमाण 47 ते 48% असते. उन्हाळी AKT 101 कालावधी 90 ते 95 दिवसाचा. दाण्यांचा रंग पांढरा आणि मळकट. उत्पादन साधारणतः हेक्टरी 7 ते 8 क्विंटल आणि तेलाचे प्रमाण 48 ते 49%. उन्हाळी PKV NT 11 कालावधी 98 ते 105 दिवस. दाण्याचा रंग पांढरा आणि उत्पादन 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर आणि तेलाचे प्रमाण 48.3% एवढे याच्यामध्ये तेलाचे प्रमाण आहे. उन्हाळी पिकास जमिनीचा मजदूर पाहून पाण्याचे व्यवस्थापन करावेत. तीळ पिकाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. आताच आपण दैनंदिन कृषीवाणी ऐकलीत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी.
शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया पोषण प्रधान भाज्यांचे रस उत्पादन याविषयी निशा रमेश थोरात, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेले मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कुमारी निशा रमेश थोरात किसानवाणी या कार्यक्रमात आपले स्वागत करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील भाजीपालाशास्त्र विभागात प्राध्यापक डॉक्टर अभय वाघ यांच्या मार्गदर्शनात मी आचार्य पदवीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पोषणप्रधान भाज्यांचे रस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती. भारतीय आहार संस्कृतीत भाजीपाला हा एक अत्यावश्यक घटक असून त्यातून मिळणारे पोषक घटक आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरतात. परंतु सध्या अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विपणन अडचणी, बाजारात दर कधी वाढतात तर कधी कमी होतात, हमी भावाचा आधार नसतो आणि विक्रीसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. विशेषतः काढणीनंतर तब्बल 25 ते 30% भाजीपाला वाया जातो आणि भाजीपाल्याचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आलेला पुरवठा ही गंभीर समस्या ठरत आहे. अशा परिस्थितीत भाजीपाल्यापासून तयार केलेला रस हा एक नवा आरोग्यवर्धक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरतो. टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, पालक, दोडका, आंबट भोपळा, कारली यासारख्या भाज्यांपासून बनवलेले रस फक्त शरीरासाठी फायदेशीर नसतात, तर शेतकऱ्यांसाठी एक नवीन मूल्यवर्धित उत्पादनाचे दालन उघडतात. त्यामुळे भाजीपाला रस हे फक्त आरोग्याचे टॉनिक नसून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे एक शाश्वत ग्रामीण उद्योग म्हणून आणि नुकसान टाळण्याचे प्रभावी साधन ठरत आहे. आता आपण पाहूया भाजीपाला रसाचे आरोग्यविषयक फायदे. भाजीपाल्याचे रस हे विविध जीवनसत्वे ए, सी, के, खनिजे, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट आणि फायबर्सचा उत्तम स्रोत आहेत. रसाच्या स्वरूपात या पोषक घटकांचे शोषण अधिक प्रभावी होते. उदाहरणार्थ, गाजरचा रस व्हिटॅमिन ए साठी उपयुक्त असून डोळ्यांच्या आरोग्यास पोषक ठरतो. बीटरूट रस रक्तशुद्धीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. टोमॅटो रसात लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते, जे हृदयरोग आणि कर्करोगास प्रतिबंध करते. पालक व कोबीचे रस लोह, कॅल्शियम व फायबर्सने भरलेले असून पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळेच आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैसर्गिक सेंद्रिय रसांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चला तर आता पाहूया या सगळ्या शेतकऱ्याला नेमका काय फायदा होतो. भाजीपाला रस निर्मिती ही शेतकऱ्यांसाठी केवळ एक पूरक व्यवसाय नसून मूल्यवर्धनाची एक मोठी संधी आहे. आज देशभरात फार्म टू बॉटल संकल्पना लोकप्रिय होत चालली आहे, जिथे शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत आपले प्रक्रिया केलेले उत्पादन पोहोचवू शकतात. आता आपण थोडक्यात पाहूया की भाजीपाला रस नेमका कसा तयार केला जातो. भाजीपाला रस तयार होतो तो काही ठराविक आणि शास्त्रीय टप्प्यांमधून. सर्वप्रथम कच्च्या मालाची निवड महत्त्वाची ठरते. रसासाठी नेहमी ताज्या, रोगमुक्त आणि सेंद्रिय किंवा चांगल्या कृषी पद्धतीने पिकवलेल्या भाज्या वापरणे आवश्यक असते. गाजर, बीट, टोमॅटो, पालक यांसारख्या भाज्या रसासाठी अधिक योग्य ठरतात. यासोबत कोथिंबीर, हळद, मुळे यांसारखे स्वादवर्धक आणि औषधी गुणधर्म असलेले घटकही मिसळता येतात. नंतर प्राथमिक प्रक्रिया केली जाते. भाजीपाला स्वच्छ पाण्याने आणि आवश्यकतेनुसार क्लोरीनयुक्त पाण्याने धुतला जातो. गरजेनुसार भाज्या सोलून लहान तुकड्यात कापल्या जातात. काही भाज्यांना उकळत्या पाण्यात साधारणतः 80 ते 90 अंश सेल्सिअस तापमानात काही क्षण ठेवले जाते. या प्रक्रियेमुळे भाज्यांचा रंग, चव आणि पोषण मूल्य टिकून राहते.
यानंतर रस काढण्याची प्रक्रिया सुरू होते. यासाठी लगदा तयार करणारी यंत्रे किंवा रस काढण्याची यंत्रणा वापरली जाते. कोल्ड प्रेस पद्धतीने रस काढल्यास कमी तापमानात प्रक्रिया होत असल्यामुळे पोषण मूल्य जास्त टिकते. गतिशील रस यंत्रणा वापरल्यास प्रक्रिया जलद होते, मात्र घर्षणामुळे तापमान वाढून काही पोषक घटक कमी होऊ शकतात. रस काढल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने जाड कण वेगळे केले जातात. काही ठिकाणी फायबरयुक्त रसही तयार केला जातो, जो पचनासाठी उपयुक्त मानला जातो. त्यानंतर रसाचा pH तपासला जातो. साधारणतः भाजीपाला रसाचा pH 4 ते 5 दरम्यान ठेवणे सुरक्षित मानले जाते. आवश्यकतेनुसार लिंबाचा रस किंवा सायट्रिक आम्ल मिसळून pH संतुलित केला जातो. योग्य pH असल्यास रसाची चव चांगली राहते आणि सूक्ष्मजंतू वाढण्याचा धोका कमी होतो. रस सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील टप्प्यात उष्ण प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत रसाला साधारणतः 70 ते 90 अंश सेल्सिअस तापमान देऊन 10 ते 15 मिनिटे गरम केले जाते, ज्यामुळे हानिकारक जंतू नष्ट होतात. काही आधुनिक युनिटमध्ये उच्च दाब प्रक्रिया वापरली जाते, ज्यात तापमान न वाढवता रस सुरक्षित ठेवता येतो आणि रस साठवणी कालावधी वाढतो. चव आणि औषधी गुण वाढवण्यासाठी हळद, तुळस यासारखे नैसर्गिक घटक मिसळले जातात. साखर आणि मिठाचा अतिरेक टाळून नैसर्गिक गोडवा देणारे पर्याय वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरते. यानंतर रस निर्जंतुक काच किंवा सुरक्षित प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये भरला जातो. बॉटल्सवर उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, घटकांची माहिती, पोषण मूल्ये आणि FSSAI नोंदणी क्रमांक देणे आवश्यक असते. शेवटी साठवणूक आणि वितरणाचा टप्पा येतो. तयार रस 4 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठविल्यास अधिक काळ टिकतो. योग्य तापमान आणि pH राखल्यास रसांची गुणवत्ता टिकून राहते. ही संपूर्ण प्रक्रिया नीट राबवली तर भाजीपाला रस उत्पादन हा कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन देणारा आणि स्थानिक रोजगार निर्माण करणारा उद्योग ठरतो. भाजीपाला रस उद्योगासाठी लागणारी गुंतवणूक. या उद्योगासाठी सुरुवातीस सुमारे 50 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. लघु उद्योग स्वरूपात वाढ केल्यास 2 ते 5 लाख, तर मोठ्या व्यावसायिक उत्पादनासाठी 10 लाखाहून अधिक गुंतवणूक लागते. भाजीपाला रस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उद्योजकांना 20 लाखांपर्यंतच्या कर्जावर 35% पर्यंत भांडवली अनुदान मिळते. शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांना रस प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रधानमंत्री कृषी संपदा योजना आणि राष्ट्रीय बागायती विकास अभियान अंतर्गत भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पांना फूड पार्क, रस यंत्र उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. महिलांना व तरुणांना या योजनांमध्ये विशेष प्राधान्य दिले जाते. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणामार्फत आता लघु उद्योग, घरगुती उद्योजकसुद्धा रस उत्पादनासाठी अधिकृत नोंदणी करून आपल्या उत्पादनाची विक्री अधिकृतपणे करू शकतात. कमीत कमी भांडवली खर्चात FSSAI नोंदणी घेऊन अन्न सुरक्षा मानके पाळण शक्य आहे. नाबार्डमार्फत महिला बचत गट, शेतकरी गट यांना प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदी, प्रशिक्षण व विपणनासाठी थेट आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण महिलांना घरोघरी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली सहाय्य, प्रशिक्षण व जोडधंद्यांची संधी दिली जाते. ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिझनेस सेंटर ही योजना कृषी पदवीधारकांसाठी असून त्यांना रस प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी 50% पर्यंत भांडवली अनुदान व प्रशिक्षण दिलं जातं. प्रकल्प तयार करून अधिकृत मंजुरी घेता येते. ऊर्जा मंत्रालयामार्फत सौर ऊर्जा उपकरणावर 40% पर्यंत सबसिडी उपलब्ध आहे. रस प्रक्रिया युनिटमध्ये सौर ऊर्जा वापरल्यास विजेचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणपूरक उत्पादन शक्य होतं. किमतीत अधिक मूल्य.
भाजीपाला ताज्या स्वरूपात विकताना त्याला अनेकदा बाजारात अपेक्षित किंमत मिळत नाही. मात्र त्याच भाजीपाल्याचे रसात रूपांतर करून विक्री केल्यास 3 पट ते 10 पट अधिक नफा मिळू शकतो. उदाहरणार्थ 10 रुपये किलोने मिळणारी कोथिंबीर प्रक्रिया करून ग्रीन ज्यूस तयार केला जातो, तर तो स्थानिक बाजारात 100 रुपये प्रति 500 मिली दराने विकता येतो. ही मोठी किंमत वाढ म्हणजेच प्रत्यक्ष व्हॅल्यू ॲडिशन आहे. स्थानिक विक्रीस उत्तम संधी. गावाजवळील मंडई, शाळा, आरोग्य केंद्रे, किसान बाजार या ठिकाणी ताजे व नैसर्गिक रस सहज विकले जाऊ शकतात. ग्राहकांमध्ये आता फ्रेश ज्यूस, हेल्दी ड्रिंक्स, सूप यांसारख्या पर्यायांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ताज्या रसांचे स्थानिक वितरण करून थेट लाभ मिळवता येतो. नवीन उत्पन्न स्रोत. जर थोड्या क्षेत्रात विशिष्ट भाज्यांची लागवड केली, जसे की पालक, गाजर, कोथिंबीर, कोबी इत्यादी, तर त्या भाज्यांचा वापर वर्षभर रस, ड्रिंक किंवा सूपसाठी करता येतो. त्यामुळे सततचा कच्चा माल उपलब्ध राहतो आणि शेती व्यवसायांसमवेत प्रक्रिया उद्योगातून नियमित उत्पन्न मिळते. चला तर पाहूया शेतकरी आपल्या गावाचे नाव वापरून स्थानिक ब्रँड कसा तयार करू शकतो आणि त्यातून आत्मनिर्भरता कशी मिळवता येते. शेतकरी आपल्या गावाचे नाव वापरून स्थानिक ब्रँड तयार करू शकतो. उदाहरणार्थ माळशिरस भाजी रस, अकोला हेल्दी ड्रिंक अशा नावांमुळे उत्पादने स्थानिक ओळखीशी जोडली जातात आणि ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो. यांमुळे शेतकऱ्याला स्थानिक पातळीवरून सुरुवात करून हळूहळू मोठ्या बाजारात पाय रोवता येतो आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता येते. आजच्या काळात आरोग्यविषयक जागरूकता लक्षणीयरित्या वाढली आहे. रासायनिक औषधांपेक्षा नैसर्गिक उपाय, रोगप्रतिबंधक आहार व जैविक पेय पदार्थ यांना प्राधान्य दिले जातं. याच पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या रसांचे महत्त्व वाढत आहे. शहरांमध्ये सेंद्रिय व नैसर्गिक रसांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी जर थेट प्रक्रिया व विक्रीकडे वळले, तर त्यांना अधिक नफा, थेट ग्राहकांशी संबंध आणि स्वयंपूर्ण व्यवसाय उभा करण्याची संधी मिळू शकते. पारंपरिक बाजारपेठेतील अनिश्चितता, टराटे दर आणि नाशिवंतता यावर मात करून भाजी रस प्रक्रिया उद्योग हा शाश्वत, कमी गुंतवणुकीत सुरू होणारा परंतु जास्त उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो. शाश्वत शेती, ग्रामीण उद्योजकता आणि आरोग्यदायी जीवनशैली याचा सुंदर संगम म्हणजेच भाजी रस उद्योग. यामार्फत नव्या पिढीला रोजगार, महिलांना आर्थिक सक्षमता आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अतिरिक्त उत्पन्नाचा नवा मार्ग मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, आज बाजारात आरोग्य विकत घेतलं जातं, पण ते खरं तर उगवतं आपल्या शेतातच. म्हणूनच आरोग्याच्या भविष्यासाठी शेतीला उद्योगाची जोड देणं ही काळाची गरज आहे. या विषयावर आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असेल किंवा काही शंका असतील तर आपण नक्कीच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भाजीपालाशास्त्र विभागाला भेट द्या. धन्यवाद. आताच आपण पोषणप्रधान भाज्यांचे रस उत्पादन याविषयी निशा रमेश थोरात, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेले मार्गदर्शन ऐकलेत. आता ऐकूया एक संवाद. संवादाचा विषय आहे आंबेमोहराचे कीड व्यवस्थापन आणि यामध्ये सहभागी आहेत किशोर कुकडे आणि विकास पल्लाडे. अरे राम राम हो किशनराव, राम राम म्हटलं, राम राम. का रे वा जानराव, लयच लंबा राम राम घालून राहिला. अरे लंबा म्हणजे हो आता हं, पाय रे वा, काल लय एन्जॉय झाला. आता तुझ्यासारख्या माणसाचा एन्जॉय कुठे गेलता बा काल? काल काय विचारता तुम्ही, निरा झिंगाट काम होतं. म्हणजे अरे रोडगे केलते आपल्या मयात, बापा रे, मस्त रोडगे? गौऱ्यातले. बापा रे, आम्हाला बोलावलं नाही लागे. आता असं आहे, तुम्हाला राजो तुमच्या त्या मोबाईलवर मी व्हॉट्सअप टाकला होता. तुम्हाला बापा आता फुरसतच नाही तपासाची न पायाची, त्याला मी काय करू. आता मागच नवीन नवीन घेतला ना रे बा, आता एवढं काय सुचते अजून मले. आता सुचाले पाहिजे. कसं आहे, माणसानं समयानुसार चालाव. हा हे आहे म्हणून तर घेतला. म्हणजे कसं आहे माहित आहे का, मांग बी नाही राव आणि जास्त पुढे बी नाही जाव.
हो तेही आहे म्हणा. संग 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 चाला येळेनुसार. जास्त पुढे नाही जावा हे लय महत्वाचं सांगितलं तुला. हां, जास्त पुढे गेलं की मग वांदे येतात. काय लय लोक आले असतील बा मग काल तर. बापा 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 आपले शिरपत भाऊ होते, जानराव भाऊ होते, तुकाराम भाऊ होते, आपला किशोर होता, हं, हो आपले राऊत काका होते. असं काय मग काय तर बापरे, मग चांगली चेन केली काल. चांगली चेन म्हणजे असा झालता वांग्याच्या भाजीचा रस्सा. तेव्हा काय बापा आता हा हप्ता निरा तुया निरा त्या रोडग्यावरच बस भागते. बस 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 तुम्हाला तर माहित आहे रोडग्याच्या आमंत्रणाची आपल्याला आवश्यकता नसते. नाही धूर दिसला की बस झालं का. त्याच्यात काय आता तू यासारखा माणूस कुठेही गेला तर लोक स्वागतच स्वागत करतात. म्हणजे राम राम चमत्कार हे ते 4 गोष्टी बोलून संघ येते काय मी म्हणून राहिलो. रोडगे काय राजू किसनराव, बरं मी काय म्हणतो, बरं झाले तुम्ही दिसले. हं, तुमच्या संग मला 2-3 गोष्टी बोलायच्या होत्या. सांग. यंदा अमराईच्या इकडे आलते का तुम्ही माया. तुझ्या अमराईच्या इकडे नाही गड्या एवढ्या जोरून तर काही चक्कर झाला नाही मा. मग आता तुम्ही माया संग अमराईकडे चला. चलता काय का. झालं? अरे अमराई लोक कायले जा लागते. आता माया म्हणणं कसं होतं, सांग. जसं झाड प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं असतं हं. तर जसं बरं वाटलं असतं मले बी. अरे भल्या माणसा शितावून भाताची परीक्षा. बरं मग शीत सांगू का कसं आहे तर. हा मग तसं म्हणसा तसं सांगतो. मग काय तर. माया म्हणणं होतं आता जसा फुलोर हलकासा माया अमराईले धरला झाडाईले, हं, तर म्या असं ऐकलं विद्यापीठात त्याच्या व्यवस्थापनाची काहीतरी सिस्टीम असते आणि त्याचं व्यवस्थापन बरोबर जर झालं तर आपल्या आंब्याचा जो बार आहे तो एकदम जबरदस्त येते, चांगला येते. हे पाय आता आता कसं आहे गड्या, कोणी याचं व्यवस्थापन जर चांगलं असलं तुमच्या कोणती बगीचा असो कोणतंही पीक असो, बरोबर. व्यवस्थापन चांगलं तर पीक चांगलं, हो लेकराचं व्यवस्थापन सगळं चांगलं तर तिचं शिक्षण चांगलं. हो तसं आंब्याच्या झाडीचं आहे. हां तो असं म्हणतात का आपल्या विदर्भात जे आंब्याचा मोहर जो आहे हां त्याच्यावर जो प्रादुर्भाव होतो हां तर याच्यामुळे 20% आंब्याचं नुकसान होते. असं. हो तर माहीत आहे का तुले, हां सगळ्यात जो रोग येते ना तो भुरी रोग. काय म्हटलं. भुरी भुरी रोग. हा असं. तर हा रोगाचा प्रादुर्भाव सहसा डिसेंबर ते मार्च महिन्यात आढळून येते. हां आंबा मोहरण कोवळ्या ज्या त्याच्या फळं असतात की नाही त्याच्यावर पांढऱ्या रंगाची भुकटी पडल्यासारखं दिसते. असं. जर जोड जाऊन पाहिलं समजा तर त्याच्यावरती भुकटी बारीक असा थर दिसते मामूली. तर यालेच भुरी रोग म्हणतात. असं. पहिले या रोगाचा प्रादुर्भाव कोवळ्या पानावर होतो. कोवळ्या पानावर मग मोहरावर. असं. म्हणजे मोहर नसताना तो पानावर होतो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात. हां आणि वातावरणात फुलोऱ्याची वेळ असली समजा आणि सकाळी धुकं पडलं आणि रात्री एकदम थंड हवामान जर झालं तर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. मी काय म्हणून राहिलो होतो, आता 2-4 दिवस झाले लयच धुकं बी पडलं होतं हो. आणि तापमानात बी एकदमच घट झाली ना बापा. हा समजे आपले लहान लहान लेकरं बाकरं खोकला आणि ताप आणि सर्दी. अरे तुम्ही लेकरा बापराच सोडून द्या. हा आता गंमत नाही खोललं बरोबर मी. नाही 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 नाही. मले बी जरा वांदा व्हायलाय. नाही आता हा मोसमच तसा आहे म्हणा. आता असं तुम्ही बी मला सुचवा या झाडावर जे हे असं काही गडबड व्हायला आहे. आता असं समजा हा झाडाचा खोकला. तर कसं आहे जानराव, या रोगाच्या संरक्षणासाठी विद्राव्य गंधक 20 ग्रॅम घ्यायचं. असं. नाही तर मग डिनोकॅप 10 मिली हो. म्हणजे 10 मिलीलिटर हां 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 किंवा प्रोपिकोनॅझोल 5 मिली असं असं प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे याची जर तुम्ही या 2-4 याच्यात जर याच्यापैकी जर एका याची फवारणी केली हां. तर मग या भुरी रोगावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. बरं मला एक अजून सांगा, मग फवारणी कशी काय करावं हे. फवारणी हां आता आंब्याच्या झाडावर फवारणी कशी करतात, मोठा पंप नसते का आपला असं. पॉवरचा, हां हां तर त्याला ती एक दांडीचं नोजल लावायचं हां. आणि जो धार सोडली की वर शेंड्या लोक जाते दूर लोक. असं म्हणजे स्प्रिंकलर सारखंच होते निरा नाही. हा स्प्रिंकलर पेक्षाही दूर जाते, बारीक फवारा उडते. वा 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 बरं बरं. मग या समध्या रोगाईच्या निवारण करण्यासाठी अशी ना आपल्या उपाययोजना. हा उपाय कसा आहे आता, रोगट फांद्या ज्या आहेत त्या आपल्याला रोगट वाटतात त्या फांद्या फळे त्या काढून टाकायचे आणि ते जाळून टाकायचे. असं. आणि मग ते झाल्यावर नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रणची फवारणी करायची. कायची म्हटलं फवारणी. बोर्डो मिश्रणाची. बोर्डो मिश्रणाची. नाही तर मग कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम. हे डबल सांगा बा. कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम असं. किंवा प्रोपिकोनॅझोल 5 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून झाड फुलोऱ्यावर असताना याची फवारणी घ्यायची. असं आहे ते. म्हणजे आपल्याला कर्करोगापासून नियंत्रण होते. हा अजून काही रोग गिग काही येत असतील ते सांगा बाबा. मँगो माल्फेशन या रोगामुळे मोहराचा जो
भाग असते त्याला एकत्र मग असे गुच्छ दिसतात असं आणि रोगग्रस्त भाग काळा पडतो आणि तो फुलोरा झाडूसारखा दिसते. म्हणजे ते जे डांग आहे की नाही जर ते रोग गेलाय तर ते झाडू कसा असते आपला गुच्छासारखा गुच्छासारखा. तसा दिसते. असं तर याच्यात कसं आहे गळ्या माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही फांद्या कलम घेता किंवा कलम खरेदी करता आपण ज्यावेळेस बाग लावतो बरोबर. तर त्यावेळेस शक्यतो स्थानिक भागातून घ्यायच्या. असं म्हणजे काय होते, रोगट झाडावरील कलम कांड्या वापरायच्या नाही तशा वापरताना. रोगट भागाची छाटणी करायची आणि नंतर पुन्हा मग सांगितल्याप्रमाणे कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन किंवा मग कार्बेंडाझिम 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅमच मिसळून फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात या रोगाला अटकाव होते. तर अशी जर आपण आता तात्पुरती काळजी आहे नाही, आता 2-3 प्रकारचे औषधं सांगितले, त्यापैकी एक औषध जर घेतलं आपण फवारणीले आणि चांगल्या प्रकारे ते झाड फवारून घेतलं तर आपल्याला याच्यावर सहज नियंत्रण मिळवता येते. कारण कोणत्याही पिकाची फुलोरावस्था जी आहे ती फार नाजूक असते. त्या अवस्थेतच भरपूर रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होत असते. बरोबर. आणि त्याचं जर आपण फुलोऱ्याच्या काळात व्यवस्थापन घेतलं नाही तर मग आपल्याला पुढे त्याचे चांगले फळं भेटत नाहीत. आणि आपल्याला निकोप जर फळं घ्यायचे असले, चांगल्या दर्जाचे फळं घ्यायचे असले तर आपल्या आंबे बागेची आमराईची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. नुसतंच मग आता देवाच्या भरोश्यावर आपण जर ठेवलं तर तेवढं आपल्याला उत्पादन भेटणार नाही ना. असं नाही होत की पूर्ण जाईल, पण जे पाहिजे ते आर्थिक उत्पन्न. हो ना. मग मी काय म्हणून राहिलो तो, म्हणूनच तर माझ्या लक्षात आलं की मी म्हटलं बा आता किशनराव आहेत, किशनराव संग जर असं बोलून पाहू, याच्या उपर बी मला काही अशी तर तुम्ही आताच सांगून द्या, नाही एखाद्या दिवशी माझ्या आमराची चक्कर बी मारजा. हा, हे तर झालं. आता तुला सांगितलं, आता काही माही लगबग आहे हरिपाठाला जायची. म्हणजे कसं आहे, आता घरी जाणं, घरी हे सारा ईश्वरा ठेवणं आणि मग जर असं हातपाय गीतपाय धुतले, चहा घेतली, घरी पाठायला जातो. नाही तर मग मी आज गाडी आणलीच ती ना समजा, तर मग आपण जाऊन आलो असतो ती अमराईतून सहज चक्कर मारून. मग मी स्वतः तुमच्या घरी येईन माझी गाडी घेऊन. तू असं कर, बुधवाराकडे ये, मग आपण जाऊ. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही तसे काही जाऊ नका कोल्हे माये बी जेवण लोयच झालं. मग काय म्हणतो, जरासा गरम गरम चहा घेऊ. बर, तसं करू मग. हा, म्हणजे कसं जेवण उतरते म्हणतात चहानं. चालणं. चला आता मग चहा घेऊ. आताच आपण आंबे मोहराचे कीड व्यवस्थापन याविषयीचा संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते किशोर कुकडे आणि विकास पल्लाडे. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. ज्वारी लोकल 1850 ते 2050 रुपये, गहू लोकल 2365 ते 2505 रुपये, गहू शरबती 2800 ते 3100 रुपये, उडीद 5205 ते 6925 रुपये, मूग 4500 ते 4800 रुपये, तूर 7400 ते 9125 रुपये, हरभरा 5265 ते 5895 रुपये, हरभरा पांढरा 4700 रुपये, कापूस 7789 ते 8205 रुपये, सोयाबीन 4900 ते 5750 रुपये, सोयाबीन सीड 6000 ते 6600 रुपये. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
सहयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.